ज्ञानेश्वरी अध्याय 15 भाग 3. भगवंतांनी या विश्वाला किंवा प्रपंच वृक्षाला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली असून याचे मूळ जे ब्रह्म ते वर आहे आणि त्याच्या फांद्या पाने ही खाली सृष्टीरूपाने विस्तारली आहेत हे आपण पाहिले. आता पुढे ते म्हणतात, ब्रह्मदेवाची 100 वर्षे झाल्यावर महाकल्पाच्या शेवटी सर्व सृष्टी उन्मळून नष्ट होते आणि कल्पारंभाच्या वेळी पुन्हा जोमाने बहरते. एका मागोमाग एक मन्वंतरे येतात जातात. एक युग संपून दुसरे येते. हे सारे अव्याहतपणे चालूच असते. त्यामुळे हा संसार वृक्ष नाश पावत आहे, क्षणिक आहे असं कुणाच्या लक्षातच येत नाही. तो अविनाशी आहे असेच वाटत राहते. वाहणारे पाणी जसे वेगाने पुढे जाताना दिसते आणि मागोमाग नवीन पाणी सारखे येतच असते, त्यामुळे ते अखंड आहे असे वाटते. तसा हा संसार वृक्ष सतत नाश पावणार आहे. अथवा भिंगरी वेगाने फिरत असते तेव्हा भ्रमाने ती स्थिर आहे असेच दिसते. किंवा पेटते कोलीत निखारा वेगाने फिरवले असता ते जसे चक्राकार दिसते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष उत्पत्ती स्थिती लय हे सारे वेगाने घडत असल्यामुळे सतत राहणारा आणि अविनाशी आहे असेच भासते. हे बहु असो झडती अंधारे भोवंडिता कोलती. बहु असो झडती म्हणजे हे पुष्कळ दृष्टांत मी आत्तापर्यंत सांगितले ते राहू दे, एकच सांगतो. अंधारे भोवंडिता कोलती, कोलती म्हणजे कोलीत पेटलेलं ते जसे अंधारात अतिवेगाने फिरवले असता ते दिसे जैसी आयती चक्राकार, ते विस्तृत असे चक्राकार आपल्याला दिसते. अगदी त्याचप्रमाणे हा संसार वृक्षसुद्धा सतत नाश पावत असून सुद्धा आपल्याला तो नाश पावणार आहे असे भासत नाही. हा सतत अविनाशीच आहे असे भासते. आणि जो हे सर्व जाणतो, संसार वृक्षाचे भंगुरत्व ज्याच्या लक्षात येते, तोच खरा ज्ञानी आणि त्यालाच अध्यात्माचे खरे फळ मिळाले असे जाण. अशा या प्रपंच वृक्षाला खाली वर सगळीकडे फांद्या फुटलेल्या आहेत. ज्या फांद्या खाली विस्तारलेल्या आहेत त्याच मुळाचे रूप धारण करतात. मग त्या मुळांनाही आणखीन फांद्या पाने असा विस्तार सुरूच होतो. या वृक्षाचे बळकट मूळ म्हणजे घन अज्ञान होय, मागेच आपण पाहिले. जीवाला आपल्या ब्रह्मस्वरूपाचा विसर पडणे म्हणजेच घन अज्ञान. यातून अष्टधा प्रकृती जीवसृष्टीची निर्मिती होते. मग प्रपंचाची मोठमोठी अरण्ये त्यातून उत्पन्न होतात. प्रथम स्वेदज, उद्भिज, अंडज आणि जरायुज असे 4 मोठे फाटे फुटतात. त्यातून 84 लक्ष प्रकारच्या प्राण्यांचे अंकुर फुटतात. मग या 4नाच विविध जातींच्या उपशाखा फुटतात. नर मादी नपुसक अशा भिन्न भिन्न जीवांचे घोस विकारांच्या बळावण्यामुळे इकडे तिकडे डोलू लागतात आणि एकमेकाशी व्यवहार करतात. अशा त्या वाढलेल्या जीवरूपी फांद्या ओझ्याने लवतात आणि एकमेकात गुंतून जातात. अशातच त्यांच्यात त्रिगुणांच्या वाऱ्याचा शिरकाव होतो. या त्रिगुणांच्या वादळाने हा वृक्ष 3 ठिकाणी चिरला जाऊन किंवा त्रिधा होऊन 3 प्रकारचा होतो. आता पाहूया कसा 3 प्रकारचा होतो ते. रजोगुणाचा वारा वेगाने वाहतो तेव्हा मनुष्य जातीची वाढ होते. पहा, मनुष्य रजोगुणी म्हटलाय. या मनुष्य प्राण्याच्या शाखा फार खालीही नाहीत आणि फार वरही नाहीत, मध्ये. अशा मध्येच त्या दाट वाढतात. पुन्हा त्या शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा आणखीन आडव्या फांद्या फुटतात. त्यांना वेदवाक्यातील विधिनिषेधांची पाने लागतात. मग मनुष्यात द्रव्यलोभ, विषय वासना किंवा अर्थ आणि काम या प्रवृत्ती बळावतात. तेव्हा क्षणभंगूर असे भोगरूपी अंकुर त्याच्यावर वाढू लागतात. अर्थ आणि काम यांची पूर्ती करताना पाप पुण्य शुभाशुभ कर्मांचे किती फाटे फुटतात त्याला तर गणतीच नाही. तसे प्रारब्ध भोग संपल्यावर
मृत झालेली, वाळलेली देहरूपी काष्ठे खाली पडतात न पडतात तोच तिथे नव्या देहरूपी शाखांची निर्मिती सुरूच होते त्या वृक्षाला, आणि त्याला विषयांची नवी नवी पालवी फुटतच राहते. असा हा रजोगुणाच्या वाऱ्याच्या झोताने मनुष्य जातीच्या समूहाचे झुपके असलेला मनुष्य लोक निर्माण होतो. रजोगुणाचा वारा आता थोडा कमी होऊन तमोगुणाचा अतिभयंकर वारा वाहू लागतो, वादळी. तेव्हा मनुष्याला निंद्य वासना उत्पन्न होऊ लागतात. त्या वृक्षाला मग कुकर्माच्या डहाळ्या वाढू लागतात, अपप्रवृत्ती बळावतात. वेदवाक्यांनी ज्या कर्माचा निषेध केला आहे त्याचाच पाला अगदी भरभरून डहाळ्यांच्या अग्रभागी डोलू लागतो. त्याचा सळ 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 असा आवाज करतो. जारण मारण, वशीकरण इत्यादी जी परपीडनार्थ कर्मे केली जातात दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, त्यांच्याही वेली त्याच्यावर वाढू लागतात. अशा नीच इच्छांच्या शाखा खाली बळकट होत जातात. अर्थात नीच योनींच्या शाखा उत्पन्न होतात. सारांश: धर्मभ्रष्ट तमोगुणी अशा मनुष्यांना नीच योनीत जन्म येतो. जितक्या प्रमाणात अधर्माच्या शाखा बळावतील त्याप्रमाणे सर्प, वाघ, विंचू, डुक्कर अशा अधम योनींचे आडवे फाटे उत्पन्न होतात आणि त्यावर नरकयातनांची फळेच येतात. म्हणजे त्या नीच योनीत नित्य नरकयातनाच भोगाव्या लागतात. म्हणतात ना, प्राण्यांची योनी म्हणजे भोगयोनीच आहे, तसे. अशा तामसी गुणांचा वारा लागलेल्या मनुष्यरूपी शाखांमध्ये हिंसा आणि विषयोपभोग हे प्रमुख असतात. त्यामुळे अनेक जन्मांतरी या शाखांना अधम योनींचे अंकुरच फुटत राहतात. म्हणजे अशी मनुष्ये नीच योनीस जातात. अरे इतकेच नाही तर अति अधर्माचरणामुळे झाडे, गवत, लोखंड, मातीचे ढेकूळ, दगड अशा मूढ आणि अचेतन जड योनीसुद्धा ते प्राप्त होतात तमोगुणांच्या प्रभावामुळे. अशा प्रकारे या संसार वृक्षाची खालच्या शाखांपर्यंत भरपूर वाढ होते. या ज्या मनुष्यरूप डहाळ्या असतात त्याच पुढे नीच शाखांच्या मुळ्या होतात. शिवाय वेदांची पालवी मनुष्याव्यतिरिक्तच्या फांद्यांना येत नाही. कारण मनुष्यालाच फक्त योग्य अयोग्य काय हे जाणण्याची शक्ती आहे, बुद्धी आहे. आणि मानवजातीला फांदी जे म्हटले आहे ते सापेक्ष धरावे. मुळे वर आहेत त्या दृष्टीने मानवजातीच्या फांद्या खाली आहेत असे म्हणावे. पण मानव शुभाशुभ कर्मे करतो, त्याची वाढही होते, ती या फांद्यांपासून होते. त्यामुळे त्याचे बळकट मुळामध्ये परिवर्तन होते, म्हणून मुळे म्हणायचे. इतर झाडेही अशीच असतात. फांद्या वाढू लागल्या की मुळे बळकट होतात आणि मुळे बळकट होऊन खोलवर गेली की फांद्याही विस्तारतात. मनुष्य देहाचे हे असेच असते. संसार प्रपंच आहे तोपर्यंत कर्मे सुटत नाहीत आणि कर्मे आहे तोपर्यंत संसार सुटत नाही. म्हणूनच मनुष्य देहाला कर्मरूपी फांद्यांचे मूळच म्हटले तर ते वावगे होणार नाही. असो, आता सत्वगुण वाहू लागल्यावर काय काय होते ते भगवंत सांगणार आहेत. ते पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 3 समाप्त.